नमस्कार मैत्रिणो, राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आपल्याला आज शिकायचं आहे सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारी बाहीची डिझाईन. तर डिझाईन शिकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग सुरुवात करूयात. इथे घ्यायची आहे ब्लाउजची पूर्ण उंची आणि बाहीची रुंदी घ्यायची आहे, छातीचा चौथा भाग आणि दंडगेरची फिटिंग टाकून घ्यायची. आणि बघा मी इथे खालच्या आणि वरच्या बाजूला अशी मार्किंग करून घेतलेली आहे. असं या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची. हे आहेत ब्लाउज पीसचे काठ. तर साडीला पण असेच काठ आहेत. तर त्याची आपल्याला डिझाईन बनवायची. तर डिझाईन कशी बनवायची ते पाहूया. इथे घ्यायचा आहे कॅनव्हास पेपर आणि कॅनव्हास पेपर मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे. तर इथे आपल्याला टाकायची आहे रुंदी आणि उंची. मी इथे 2.5 इंच रुंदी घेतलेली आहे आणि काठ मोजून घ्यायचे. काठाची उंची किती आहे ते आपल्याला बघायचंय. तर मी इथे 5 इंच काठाची उंची आहे. तर 5 इंच घेऊन अर्धा इंच शिलाईसाठी जास्त घेतलेला आहे. आणि बघा फ्रेंच कर्वच्या सहाय्याने आपल्याला असं या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. दुसऱ्याही बाजूला 2.5 इंच वर मार्किंग करून असं या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा जर पेननी जर मार्किंग केली तर ती दुसऱ्या बाजूला थोडी फेंट दिसते, त्याच्यावरच आपल्याला मार्किंग करून घ्यायची. तर मी इथे सुरुवातीला 3 इंच वर मार्किंग केली होती, पण खूप मोठा पॅच होत होता म्हणून मी 2.5 इंच वर मार्किंग करून घेतली. तसं तुम्ही त्या पद्धतीने लहान मोठा पॅच करू शकता. तर मी इथे खालच्या बाजूला मार्किंग करून घेतलेली आहे आणि जसं आपण अस्तरवर मार्किंग केली होती त्याच्यावरतीच हा कॅनव्हास पेपर ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्याला प्रेस करून घ्यायचंय किंवा मग डायरेक्ट शिलाई मारली तरी चालेल. तर दोन्ही पॅच मी असं या पद्धतीने लावून घेतले आहेत. तर बघू शकता. तर मी इथे प्रेस करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला जोडायचं आहे मेन फॅब्रिक. तर मेन फॅब्रिक असं जसं आपण नेहमीप्रमाणे बाही जोडायला घेतो त्याच पद्धतीने घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता असं मी एकावर एक ठेवून घेतलेला आहे आणि आपल्याला अर्धा इंच अशी मार्किंग करून घ्यायची. त्याच्यावरनं शिलाई मारायची. तर मी अशी लाईन आखून घेतलेली आहे. तर इथे बघा इथपर्यंत शिलाई मारून झाल्याच्या नंतर जसं आपण मार्किंग करून घेतलेले आहे त्याच्यावरनं शिलाई मारून घ्यायची. तर असं या पद्धतीने शिलाई मारायची आहे. शिलाई मारून झाल्याच्या नंतर हा मधला पॅच जो आहे तो आपल्याला पाव इंच अंतर सोडून कट करून घ्यायचा आहे आणि थोडंसं कात्रीने असा कट मारायचा आहे, म्हणजे आपल्याला पलटून घ्यायला सोपं जातं. तर इथे बघू शकता इथे टोक व्यवस्थित आलं पाहिजे. तर असं टोकाच्या साह्याने किंवा मग सुईच्या मदतीने तुम्ही असं इथे कपडा आतमध्ये गुंतलेला बाहेर काढून घेऊ शकता. असं इथे पलटून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावरनं दाब शिलाई मारून घ्यायची. तर इथे बघा या पद्धतीने दाब शिलाई मारायची आहे. शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला वरच्या बाजूलाही अस्तर नेहमीप्रमाणे जोडून घ्यायचंय. अस्तर जोडून झाल्याच्या नंतर उरलेला जो जास्तीचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला नेहमीप्रमाणे बाही तयार करून घ्यायची. हा जो काठ आहे त्याला आपल्याला अस्तर लावून घ्यायचंय. असं वरच्या बाजूने घेऊन पलटवून घ्यायचंय आणि हे जे मधलं जे चित्र आहे मोर किंवा बदक काय असेल ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की कशाचं चित्र आहे. ते आपल्याला मध्यभागी घ्यायचंय. तर इथे बघा असं व्यवस्थित पॅच ठेवून घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला पिना लावून घ्यायच्यात. बघा असं व्यवस्थित ठेवायचं आहे आणि हलू नये म्हणून पिना लावून घ्यायच्यात आणि नंतर आपल्याला त्याला शिलाई मारून घ्यायची.
तर बघा आपला पॅच अगदी परफेक्ट बसलेला आहे आणि खूप सुंदर दिसतोय। पॅच जोडून झाल्याच्या नंतर आतल्या बाजूने जो जास्तीचा कपडा आहे तो या पद्धतीने असा कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची। तर डबल शिलाई मारल्यामुळे फिनिशिंग खूप छान दिसते। तुम्ही पण असा पॅच नक्की शिवून बघा। आणि इथे आपली बाहीची डिझाइन तयार झाली आहे। दुसरी ही बाही आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे। तर मी इथे तयार करून घेतलेले आहेत। तर बघा दोन्ही अशा एकावर एक ठेवून बघितलं तर खूप सुंदर दिसतात आणि त्याचाच आपल्याला फ्रंट बाजूला काठ पण लावून घ्यायचा आहे। तर फ्रंट बाजू मी तयार करून घेतलेली आहे आणि पंचकोनी फ्रंट बाजूचा गळा आहे। तर असं या पद्धतीने आपल्याला ते काठ लावून घ्यायचे। तर मला तुम्हाला पूर्ण ब्लाऊज शिवलेला दाखवायचा होता, पण कस्टमरला अर्जंट पाहिजे होता, त्याच्यामुळं मी ते दाखवू शकले नाहीये। तर बॅकला पण ह्याची मी डिझाईन काठाची केली होती, खूप सुंदर दिसत होता। आणि स्लीवची डिझाईन तुम्हाला आवडली का नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायला किंवा बघायला आवडतील हे पण नक्की कमेंट करा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। बाय।